गणनायकाय गणदैवताय गणाध्य। हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग। माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। जे कोणी नवीन असन त्यांनी, जे कोणी नवीन आहे त्यांनी ब्लॉग नाही पाहिला ते ब्लॉग पहा। आपल्या आर्मी वाईफ बघा, आर्मीची वाईफ कशी एकटी घर सांभाळतात, 2 मुलांना घेऊन कशी चालतात, एकटी कशी राहतात बघा। इकडे मुलीची तयारी सुरू आहे। माझी तयारी झाली आहे। आता 5:30 वाजले आहे। 5:30 सायंकाळचे 5:30 वाजले आहे। आणि तुम्हाला थोडं म्हणजे माझी भाषा थोडी वेगळी वाटत असेल तर हे कसं कटर राहिल्यामुळे ते कसं वेगवेगळी भाषा शिकण्यात आले। पहिले आधी गुजरातला राहिलो मिस्टरसोबत, नंतर मग सागरला राहिलो, त्याच्यामुळे ते थोडी डिफरन्स भाषा येतात, थोडीशी भाषा याच्यामध्ये बघा। इकडे आपण काय बनवत आहे, अनारसे बनवत आहे। अनारशाची उंडी जेव्हा आमचे साहेब गेले होते ड्युटीला तेव्हा बनवून ठेवली होती ते। आणि म्हटलं चला आज शेअर करू म्हटलं आपण। म्हटलं पुष्कळ 8 दिवस झाले आहे, 8-15 दिवस झाले आहे त्या उंडीला, तरी पण काहीच झालं नाही आहे बघा। किती सुंदर प्रकारे मस्त झाले आहे त्याचे। आपण गोळे करून घेतले आहेत, तेल लावून घेते आता। पालिखिनला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित, ठेवून दिलं आता ते गोळे आपण केलेला। आता मस्त हाताने त्याला राऊंड द्यायचं मस्त, टचेबर करून असं म्हणजे फिरवायचं मस्त। आसानीने फिरते, काही इतकं म्हणजे जोर लावून फिरवायची काही गरज नाही आहे। एकदाची तुम्ही म्हणत असाल का ते पण रेसिपी दाखवा पुण्यापासून, कसे बनवत आहे काय बनवत आहे ते पण आपण शेअर करू। इकडे तेल गरम झालंच आहे, बघू शकता तुम्ही बघा। तेल इकडे आपलं गरम झालं आहे। आता आपण त्याच्यामध्ये सोडला अनारसा कधीच पलटवायचा नाही। अनारसावर आपण तेल टाकूया, अशा प्रकारे आपण तेल टाकून बघा की सुंदर अनारसा झाला आहे तुमच्यासमोर। की सुंदर, मला तर अनारसे खूप आवडते। तुम्हाला आवडते का नक्की सांगा मला। आणि इकडे मुलाच्या कॉम्पिटिशन सुरू आहे ड्रॉइंगचं, तर इकडे थोडं त्याला सांगत आहे अशा प्रकारे कर बेटा, असं कर तसं कर। एकटं राहिल्यानंतर तर आपल्यालाच मुलाला सांभाळायला लागतात ना, हे तर तुम्हाला माहीत आहे। एकटी जे कोणी फौजीची वाईफ बघत असेल ह्या व्हिडिओ, त्यांनी बघा आपलं किती टेन्शन राहते आपल्या मागं। मुलांना स्कूलमध्ये सोडून देणं, मुलांचं होमवर्क पूर्ण करून घेणं बघा। इकडे त्यांनी ड्रॉइंग केली, मी ड्रॉइंग करून दिली आहे त्याला, केचगी सगळं त्यांनीच केलं। आता कलर भरत आहे तो, बघू शकता तुम्ही बघा। अशा प्रकारे त्यांनी ड्रॉइंग केली आहे बघा, की सुंदर कलर भरला आहे ना। तुमचे पण मुलं असं भरत असेल तर मला नक्की सांगा। आमच्या मुलांनी असं केलं आहे, तुम्हाला आवडलं असेल तर नक्की शेअर करा माझ्यासोबत आणि मला सांगा। आणि इकडे बघा आता रात्रीचे 9 वाजून गेले आहे। स्वयंपाकाला काही ठिकाण नव्हतं, आता लगेच भाजी आणि चपात्या करून टाकून देणं, मुलाला जेवण देणं इम्पॉर्टंट। उद्या सकाळची शाळा आहे त्यांची, सॅटरडे आहे, त्याच्यामुळे सकाळी त्यांना 7 वाजता स्कूलमध्ये सोडून द्यायचं आहे। किती राहतात ना आपली फौजी वाईफ राहिली आणि एकटी राहिली ते, तर त्यांच्या मागं खूप तिचं जे कोणी असेल ते एकटं राहत असेल तिला माहीत आहे कसं हँडल करावं लागते घर, कसं घेऊन मुलांना घेऊन चालावं लागते, त्यांना वारंवार टॉर्चर नाही करायचं। इकडे आपले अनारसे दिसत आहे, थंडे व्हायला ठेवले आहे ते अनारसे, कसं राहत असते बघा। इकडे चपात्या सुरू आहे, इकडे आपली शेंगाची भाजी आणि एक बटाटा टाकला त्याच्यामध्ये का लवकर झाले पाहिजे बा म्हणून। इकडे फास्ट करणं सुरू आहे, जेणेकरून मुलांना पण भूक लागली। 9 वाजून गेले, मुलं म्हणून मम्मा जेवण दे। म्हटलं ठीक आहे बेटा, आता जेवणच करायचं आपण थोड्या वेळात म्हणून। बघू शकता तुम्ही कसे वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ, नक्की तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये। इकडे बघा मुलाचा अभ्यास झाला, इकडे मी स्वयंपाक करत आहे। आता मुलं रिंग चालवत आहे, मुलांना काहीतरी ॲक्टिव्हिटी द्यायची बा घरामध्ये, कुठं बाहेर तर नेऊ शकत नाही त्यांना रोज आपण। स्कूलमधून आल्यानंतर थकून राहतात ते, त्याच्यामुळे त्यांना घरामध्येच ॲक्टिव्हिटी असं शिकवत राहतो मी। तुम्हाला कसं वाटलं हे रिंग, मुलं बघा माझा मुलगा कसं करत आहे। इकडे आता मुलीला पहिल्या जेवण चारून देतो, नंतर मग मी जेवण करते। तुम्हाला कसा वाटतं हा ब्लॉग मला नक्की सांगा। आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया, चला तोपर्यंत बाय।